संजय सावकारे यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलेलं आहे। संजय सावकारे यांना पालकमंत्री पदावरून हटवून पंकज भोयर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे। संजय सावकारे बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्त झाले। भंडाऱ्यात पालकमंत्री का बदलला? संजय सावकारे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पूर्णकाळ उपलब्ध नसायचे। भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता। भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करा अशी नागरिकांची ओरड होती। पालकमंत्री सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाहीत। पालकमंत्री सावकारे हे जळगावमधून येत होते, भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती। आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने भोयर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। कोणाचीच काही नाराजी त्या ठिकाणी नव्हती। फक्त त्यांना भौगोलिकदृष्ट्या भंडारा जिल्हा हा लांब पडायचा। त्यांना देखील बुलढाण्याची त्यांच्या मतदारसंघापासून, त्यांच्या जिल्ह्यापासून, मूळ जिल्ह्यापासून जवळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। 8-15 दिवसापासून तसं होतं की ते इच्छुक नव्हते इकडे काम करण्यासाठी, कारण त्यांच्यावरती काय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर होतं, दबाव होतो की कोण त्यांना जास्त म्हणजे पालकमंत्री असूनही फक्त रिमोट म्हणून वापरत होते। फडणवीस पालकमंत्री असताना आम्हाला पाहिजे तसे निधी मिळत होतं। ठीक आहे, 19-20 थोडंफार ठीक आहे, परंतु आता त्याच्यानंतर जेव्हा सावकारे आले ते आम्हाला सांगत होते की माझ्यावर हे आहे, मला निधी एवढंच द्यावा लागेल, मला हे म्हणजे अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु तो प्रेशर होता। मी जर स्वतः सांगतोय की मला दिल्यापासून मी सांगत होतो की मला इनकन्व्हिनियंट होईल तिथे जायला यायला, म्हणून मी स्वतः सांगत होते की माझ्याकडनं काढा, मला कुठलं नाही दिलं तरी चालेल, मला काही पालकमंत्री पदाची अपेक्षा नव्हती, पण तरी साहेबांनी ती जबाबदारी दिली होती मला। शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता। मी स्वतः सांगतोय की मी दिल्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो, त्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब होते, त्यांना मी सांगत होतो की साहेब मला इथे जायला यायला जमणार नाही,